एका बाजूने संघ असेल प्रशांत भाऊ माळसकर मावळ, तर दुसऱ्या बाजूने संघ असेल रियांश 11 अंबरनाथ. टॉस जिंकलाय मावळ संघाने, प्रथम फिल्डिंगला पसंती दिली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं अंबरनाथ टीमला. मावळ संघाचा आपण संपूर्ण स्क्वॉड पाहिला तर स्वतः कॅप्टन दत्ता पवार खामशेत, मनोज दाभाडे, व्हाईस कॅप्टन कोटेश्वरी तळेगाव, आणि खरं तर आपण पाहिलं मावळ टेनिस क्रिकेटचे ते अध्यक्ष देखील आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. त्यानंतर निलेशजी ढगे, भाजे मळवळी, आनंदजी चव्हाण देहू रोड, लाला दौंड उसरेचे उर्सेचे हे खेळाडू आहेत. बबलू खामकर तळेगाव, उमेशजी कदम तळेगाव, आकाश शिंदे हे देखील आपण पाहिलं उर्सेचे खेळाडू आहेत. अभि दाभाडे कोटेश्वरीवाडी तळेगाव, हनुमंत शेकवत तळेगाव, तुषारजी शिंदे देहू रोड, भूषण सहानी तळेगाव, प्रवीण शिंदे तळेगाव. खरं तर हा स्क्वॉड आहे मावळ संघाचा. आणि अंबरनाथ म्हटलं की बदलापूर परिसर, बदलापूरचे हे खेळाडू. रियांश 11 अंबरनाथ संघाचे कॅप्टन मयूर देवेकर बदलापूर, करण धुळे जोवेली, विवेकजी गायकवाड आपण पाहता, तेजसजी ठाकरे, प्रशांत सूर्यराव, सुनील केवणे, अनंत वाघ, करण लहाने, आमिर, अक्षय देशमुख, प्रथमेश केवणे, नितेश गवळी. सलामीवीर जोडी आघाडीचे 2 खेळाडू, अनंत वाघ उर्फ मॅगी, टेनिस बॉल मधला अतिशय हरवणारे खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर अनंत वाघ मॅगी मैदानामध्ये दाखल होतो. आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहता खेळाडू आहेत नॉन स्ट्रायकिंग एला करण धुळे जोवेली. आणि खरं तर बदलापूरचं क्रिकेट म्हटलं की सर्वात अगोदर नाव कोणत्या खेळाडूचं येईल तर खेळाडू आहे करण धुळे. डाव्या हाताचा अतिशय आक्रमक आणि घातक फलंदाज. A1 जोडी मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतो देहू रोडचा तुषार शिंदे पहिल्या ओव्हरसाठी. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. आजच्या रात्रीतला हा तिसरा सामना. प्रेक्षकांची अलोड गर्दी आणि या गर्दीमध्ये आपण पाहताय सुप्रीमो ट्रॉफी 2024चं हे भव्य दिव्य पर्व. पहिला बॉल तुषार तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिल्याच बॉलवरती शॉर्ट आर्म पूल केला, मागे जाऊन हा फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वागत केलं चौकाराने. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. पहिल्या बॉल होत्याला मावळ टीमच्या अगेन्स्ट अंबरनाथ टीमला चौकार. मॅगी या नावानं प्रसिद्ध असलेला अनंत वाघ ज्यानं पहिल्याच चेंडूवर अकलेचा चौकार मारून आपली दमदार अशी सुरुवात करून दिलेली आहे ती अंबरनाथला. मॅगी म्हटलं की ठाण्याचं क्रिकेट नेहमी त्याच्या अवतीभोवती राहिलं. ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेट अंबरनाथसाठी तो खेळलाय. स्विच इट करायचा बघा, पुन्हा एकदा काउंटर अटॅकचा प्रयत्न, बॉल मागे चालला मधून आऊट अपील झाले. विकेट किपर अपील करतो. खेळाडू कदाचित त्या ठिकाणी क्लीन बॉल झाला आणि मोठा धक्का बसला त्या ठिकाणी मॅगीच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या अंबरनाथ टीमला. ते करतर संपूर्णपणे भगव वादळ तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती पाहताय, अनुभवताय. आणि आज सुप्रीमोचा हा थरार खरतर अंबरनाथ संघाचे पुरस्कर्ते आदरणीय राजेंद्रजी मोडक साहेब आणि भाऊ शिंदे या दोन्ही सत्कार मूर्तींना विनंती राहील आपण आपणच्या मुख्य अतिथी मंचावरती म्हणते विराजमान बा आपलं स्वागत. आज 8 तालुका लेवलचे संघ आहेत. पुढचा सामना देखील तेवढाच हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळेल. उरण आणि पनवेलचे खेळाडू तुम्हाला पुढच्या लढतीमध्ये पाहायला मिळतील. पहिला गडी बाजाला मॅगी, त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आत चालला 3ऱ्या क्रमांकावरती सुनील केवणे हा खेळाडू. डवळेपाडाचा हा खेळाडू आपण पाहता मैदानामध्ये दाखल होताना सुनील केवणे अतिशय आक्रमक स्फोटक असा फलंदाज या क्षणाला मैदानामध्ये आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलंय. मावळचं क्रिकेट आपण फार कमी पाहिलं, परंतु जेव्हा जेव्हा रायगड परिसरामध्ये हा संघ आला तेव्हा एक वेगळी दहशत या टीमची पाहायला मिळाली. नाही खरं तर रोशन, ही जी मॅच आहे ना ही 2 जिल्ह्यांची आहे. एक ठाणे जिल्हा, पुणे जिल्हा, या 2 जिल्ह्यांची मॅच आहे. आपण एक्झिबिशन मॅच बऱ्याचशा बघितलेल्या आहेत जिल्ह्यांच्या. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे. आज खऱ्या अर्थानं या सुप्रीमो ट्रॉफी 2024 मध्ये या 2 जिल्ह्यांची लढत आपण बघतोय. मावळ तालुका जरी असला तरी खरं तर या तालुक्याशी आपलाही जिव्हाळ्याचा संबंध आहे, कारण लोकसभा मतदारसंघ मावळ आणि आपण आता सध्या मावळ मतदारसंघामध्ये आहोत. आणि याच मावळचा संघ मैदानामध्ये फिल्डिंग करतो आणि एका बाजूने अंबरनाथ संघ त्या ठिकाणी बॅटिंगसाठी सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून गॅप शोधलाय. बॉल चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. या षटकातला हा दुसरा चौकार आणि इथे आपण पाहिलाय सुनील केवणेच्या माध्यमातून हा चौकार मिळाला टीम अंबरनाथला.
की तो महाराष्ट्र माझा आणि प्रत्येक शिवसैनिकाच्या मुखामध्ये एकच शब्द येईल, जय महाराष्ट्र साहेब. हा शब्द आपण पाहिला अगदी गर्वाने घेतला जातोय आणि आज खरं तर आपण पाहिलं बाळासाहेबांचे हे कडवट शिवसैनिक आणि त्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष 33वे हे पर्व या स्पर्धेचं आपण पाहत आहे. कारण नाईट क्रिकेट स्पर्धा भरवणं हे येड्या गाभाचं काम नाही, येथे जातीवंतच हवा आणि गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये सातत्य टिकवलं आणि दरवर्षी काहीतरी नावांनी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल इथे स्विच इट करायचा. बघा पुन्हा एकदा या ठिकाणी मग पाहता खेळाडू जी चूक मॅगीने केली, पहिला चौकार आल्यानंतर मॅगीने देखील असाच प्रयत्न केला आणि तिथे खेळाडू त्रिफळाचीत झाला आणि याही वेळा चौकार लगावत दुसऱ्या बॉलवरती फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय सुनील केवणे. आणखीन एक मोठा धक्का टीम अंबरनाथला. सुनील केवण्यासाठी बाबू मांडेंनी इथे बक्षीस लावलेलं, मात्र हे बक्षीस पटकावण्या अगोदरच हा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. 2 गडी बाद झालेले आहेत. आणि रोशन, या मॅचचं वैशिष्ट्य काय की एकमेकांचा खेळ या दोन्ही टीमला माहिती नाहीये, कोण गोलंदाज चांगला आहे, कोण फलंदाज चांगला आहे, किंवा कोण कुठले वीक पॉइंट्स आहेत, कुठले स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. दोन्ही टीम अनोळखी टीम आता एकमेकांविरुद्ध झुंजतायत. त्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल बघायला. सातत्याने भ्रमंती करणारे खेळाडू, काही खेळाडू या दोन्ही संघांमध्ये, त्यामुळे काही खेळाडूंना एकमेकाचा डाव माहिती असं पद्धत बाकीच्यांना हा नवोदित हा खेळ आणि एकमेकांच्या समोर खरं तर एका मोठ्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ उभे टाकलेत. नवीन खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहता मयूर दिवेकर, टीम कॅप्टन बदलापूर संघाचा, आपण पाहता अंबरनाथ संघाचा मयूर दिवेकर या ठिकाणी आपण पाहता 4थ्या क्रमांकावरती आलाय. पार्टनरशिप तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये करावी लागेल, तेव्हा धावांचं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट करता येतील. आणि इथे मात्र पाहिलं हाफ ट्रॅकर बॉल, थोडासा बाउन्स होता या बॉलमध्ये, आडव्या बॅटने प्रहार केला, मिड विकेट क्षेत्राकडे हा फटका सजून खेळून काढला. तिथे मात्र रन मिळाली 1. एका रनने स्ट्राईक रोटेट झाली आहे. बघा ज्या 2 फटके जेव्हा आले तेव्हा पुन्हा एकदा आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न करताना खेळाडू त्रिफळाचीत झाले होते, पण इथे सिंगल घेत एंड बदलला मयूर दिवेकर या खरं तर कॅप्टनने. आणि हेच झालं पाहिजे. जर आपले खेळाडू बाद होत असतील, मेडन चेंडू जात असेल, चौकार मिळत नसेल, तर सिंगल घेणं गरजेचं आहे. जे 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 मिळेल, थेंबे थेंबे तळे साचे, तसं जे 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 मिळेल ते गोळा करत जायला पाहिजे ते फलंदाज, आणि तेच करतायत हे अंबरनाथवाले. कधी कधी आपण पहिला मोठे फटके येत नाहीत, अशा वेळेस मात्र सिंगल डबलला महत्त्व देणं फार गरजेचं, कारण क्रिकेटमध्ये एक एक रन महत्वाचे आहे. आणि इथे आपण पाहता आता पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आलाय करंदुळे हा खेळाडू, अतिशय आक्रमक. बदलापूर परिसरामध्ये जोवेली संघ आपण पाहिला, अजय हनुमान जोवेली हा संघ रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये नेहमी खेळत असतो आणि प्रत्येक वेळा हा खरंतर खेळाडू त्या संघासाठी इम्पॅक्ट खेळ करणारा खेळाडू राहिला. आणि इथे मात्र आपण पाहतो त्याला स्ट्रायकिंग एंडला भरपूर मागे आले, शॉर्ट ऑफ लेन बॉल होता धीम्या गतीचा, इथे मात्र खेळला बॉलला डीप फाईन लेग मध्ये, फुटवर्कचा वापर करत बॉलला थांबवण्याचा प्रयत्न झाला डीप मध्ये, तिसरा रनचा कॉल झाला, भरपूर वेगाने निघाले मयूर आणि करण. क्या बात आहे. आजच्या रात्रीची ही पहिली तिसरी नाही, पहिले तिहेरी अंक पूर्ण करतात हे दोन्ही खेळाडू. 3 धावा आल्या शेवटच्या बॉलमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अंबरनाथ संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 12 धावा. 12 धावा झाले आहेत, म्हणजे 2 विकेट जरी गेलेल्या असल्या तरी तेवढासा फरक पडलेला नाहीये. या झटपट क्रिकेटमध्ये काय होतं, 10वा 11वा येणारा खेळाडू पण चांगला खेळाडू असतो, षटकार चौकार मारण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये असते. अशा वेळेला विकेट गेल्या तरी चालतील, पण रन रेट चांगला राहिला पाहिजे. हे टेक्निक ज्या टीम वापरतील त्या टीमलाच विजयी होताना आपण आतापर्यंत बघितलंय. डेफिनेटली लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. जरी तुमचा विकेट गेला तर तुमचा स्ट्राईक रन रेट हा तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल. यासाठी एक मोठं टार्गेट तुम्हाला सेट करता येईल आणि किमान 50-55 जर पर्यंत पोहोचला अंबरनाथ संघ तर या रात्रीमध्ये फायटिंग टोटल सर राहील. आणि करण धुळे असा एक खेळाडू आहे, जर तो विकेटवर टिकला, त्याला जर अजून 1-2 षटकं जरी तो विकेटवर टिकला ना तर तो एक डेंजर मॅन या विकेटवर ठरू शकतो आणि मोठी धावसंख्या उभारू शकते ती अंबरनाथ. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहता मोपाडा मार्केट एंड कडून बॉलिंग ट्रॅकमध्ये आला निलेश ढगे. भाजे मळवळी या गावचा हा खेळाडू आहे मावळ तालुक्याचा, तो मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. कारण जे लाईव्ह प्रेक्षक पाहत असतील त्यांना देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांना देखील माहिती व्हायला पाहिजे प्रत्येक खेळाडूचं गाव कोणतं आहे सर. आणि इथे आपण पाहिलं हा खेळाडू मावळ तालुक्याचा भाजे मळवळी गावचा खेळाडू सेकंड ओव्हरमध्ये निलेश ढगे बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. समोर करंदुळे, एक मॅरेथॉन इनिंग त्याला साकारायच्या मैदानामध्ये, त्याच्याकडे क्षमता आहे, धम्मक आहे असा हा खेळाडू त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही पाहता. सुप्रीमो
2024चं हे पर्व आणि खरं तर आज आपण पाहत आहे राम मंदिराची प्रतिकृती तुम्हाला येता क्षणी मात्र तुम्ही या मैदानाच्या खरं तर आतमध्ये आलात स्पर्धेच्या प्रेमात पडाल. दरवर्षी गतवर्षी आपण पाहिला निष्ठावंत आम्ही मातोश्रीचे शिवसैनिक ही खरं तर थीम होते आणि यंदा आपण पाहिला राम मंदिर. इथे स्विचिटचा प्रयत्न होतोय. जसजसा आपण पाहिला वेळ पुढे जाईल रात्र होईल तसतसं थंडीचं प्रमाण वाढेल मॉइश्चरचं प्रमाण वाढेल तेव्हा मोठे फटके फार कमी येतील या मैदानात. त्यामुळे हे खरं तर मागे फटके खेळण्याचा प्रयत्न करणच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय. नेक्स्ट बॉल करणसाठी फुलर लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला बॉलला ड्राईव्ह लेंथवरती हा बॉल सर होता तिथे मात्र सिंगल घेतली करणने एंड बदलला 13 धावा धाव फलकावधी पाहायला मिळतील. त्या अगोदर त्याने एक ट्राय केलेली रिव्हर्स स्वीपचा फटका मारून धावा जमवण्याची कारण गॅप आहे मोठी सर्कलच्या बाहेर खेळाडू त्या एरियामध्ये नव्हता परंतु नंतरच्या चेंडूवर त्यानं ओळखलं की आता वारंवार रिस्क घेणं गरजेचं नाहीये. स्ट्राईक रोटेट केला तर समोरचा आलेला आत्ता 4थ्या क्रमांकावर जो मयूर आहे मयूर दिवेकर कॅप्टन स्वतः कर्णधार आलेला आहे जर मोठे मोठे फटके मारले तर नक्कीच एक चेसेबल स्कोर आपण उभा करू शकतो. एक पार्टनरशिप हवी आहे. खरं तर ती पार्टनरशिप अशी ज्यामध्ये कमी चेंडूने जास्त धावा म्हणजे स्ट्राईक रन रेट तुम्हाला वाढवावं लागेल करंट रन रेट तुम्हाला वाढवावं लागेल तेव्हा एक मोठं टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये त्या ठिकाणी सेट करता येईल. निलेश ढगे तयार ओव्हर द विकेट पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होतोय. वारंवार तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये असे फटके पाहायला मिळतील आणि इथे टायमिंग जुळत नाहीये परंतु सिंगल रन बॅटला स्पर्श करून आपण पाहता येताना मिळाली. मयूर त्या ठिकाणी आहेत. 1 रनने मात्र एंड बदलला धाव संख्येत झाली वाढ 14 धावा आपण पाहताय धाव फलकावरती लागताना. आताची सिच्युएशन जशी रात्र दाट होत चाललेली आहे तसं टायमिंग जुळत नाही कारण लेट चेंडू येतोय बॅटवर अशा वेळेला आडवे तिडवे फटके मारण्याचा फलंदाज प्रयत्न करणारच मग यश येवो अगर न येवो. विकेटवरती मॉइश्चर आला त्यामुळे कधी कधी बॉल थांबून येतो कधी कधी स्पीड होतोय त्यामुळे अंदाज बांधता येत नाहीये फलंदाजांना कशा पद्धतीने फटके खेळले जातील. परंतु इथे आपण पाहिला करणला लॉफ केला बॉलला हॅमर हातोडा शॉट ताकद पाहिली करण धुळेची या फटक्यामध्ये लॉंग ऑफला क्लिअर केलाय बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार षटकार. तमाम शिवसैनिक हे माझं कुटुंब आणि खरं तर शिवसेना शाखा हे माझं घर मांडणारे माणुसकी दर्शवणारे आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. आणि इथे मात्र पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न बदलापूरचा ब्रँड आज बोपाडा नगरीमध्ये दाखल झाला आणि त्याने मात्र आक्रमकतेचं रूप धारण केलंय. इथे चौकार मिळतोय टीम अंबरनाथला. कारण पहिल्या षटकामध्ये पण 12 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये एक षटकार आला चौकार आला पण पहिले 3 चेंडू चांगले टाकलेले निलेशनं. पहिल्या 3 चेंडूमध्ये अजिबात धावा नव्हत्या या शेवटच्या 3 चेंडूमध्ये आता धावा वाढतात. लास्ट बॉल ओव्हर मधला आपण पाहताय त्या ठिकाणी निलेश ढगेचं हे षटक आहे. प्रचंड अभ्यास केला या खरं तर भौगोलिक परिस्थितीचा मैदानामध्ये दोन्ही संघांनी दोन्ही संघ त्याच ताकदीच्या त्याच धाटणीच्या त्यामुळे चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथेही करण धोनीला आपण पहिला फुलर लेनचा बॉल इनसाइड आउट हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केला बॉल मध्ये खाली त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतील सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा ओव्हर थ्रो झालाय बॅकअप मिळाला 3रा रनचा कॉल होतोय आणि इथे मात्र बघता बघता 3 धावा. क्या बात आहे. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एकाच सामन्यामध्ये दुसऱ्यांदा आणि तेही लास्ट बॉल वरती 3 धावा आल्या पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या. रोशन आपण बघतोय की 27 धावा म्हणजे 13.5 धावांची सरासरी आहे आणि ही 13.5 धावांची सरासरी जर आपण झटपट क्रिकेटमध्ये जर बघितली ना तर फलंदाजांच्या बाजूने कौल देते. गोलंदाज पहिलं षटक टाकलेलं तुषारनं धावा दिल्या 12 दुसऱ्या षटकामध्ये निलेशनं धावा दिलेल्या आहेत 15 म्हणजे धावांचा जो आलेख आहे तो वर 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 चढत चाललाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी जरूर बाद झाले त्यानंतर कॅप्टन मयूर दिवेकर त्यांच्या बरोबरीने आपण पाहिला करण धुळे या दोन्ही खेळाडूंनी एक चांगली भागीदारी केली मैदानामध्ये. 27 धावा या ओव्हरमध्ये 15 आल्या. 3ऱ्या षटकामध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय त्या ठिकाणी मावळ संघाचा खेळाडू तुषार शिंदे. यावेळेस आपण पाहिलाय
बॉलिंग ट्रॅकमध्ये आले. सेकंड स्पेलमध्ये हा खेळाडू आला सर. नाही, पहिलं षटक त्यानं टाकलेलं, त्याला आता अंदाज आलेला आहे या विकेटचा. एंड पण तोच आहे. मार्केट एंड कडूनच गोलंदाजी करतोय तो तुषार शिंदे. त्यामुळं त्याला कर्णधारानं हा चेंडू हातात दिलेला आहे की आता या आणि पहिल्या षटकामध्ये काय होतं, पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन होतं. आता ते रिस्ट्रिक्शन हलवण्यात आलेलं आहे. स्क्रीन गेलेली आहे. स्क्रीनवाले कुठे असतील तर या. हा चेंडू शॉर्ट पिच, चेंडू मागे जाऊन हा चेंडू मारायचा होता. जोरदार अपील केलाय. पंचांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाहीये. करण धुळे आपण पाहिला या ठिकाणी अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. अगदी विकेटच्या मागे गेला होता. तिथे मात्र प्रॉपर त्याला कनेक्ट करता आलं नाहीये. रूढी परंपरा काय होत्या पूर्वी की स्ट्रेट व्ही मध्ये खेळायचा. आडवे तिडवे जर कोणी मारले तर त्याला तेवढी किंमत नसायची. म्हणजे हा असाच हलाम टलाम खेळाडू आहे की नाही असं व्हायचं. परंतु आता तसं नाही. आता आडवे तिडवे फटके जो मारेल त्याला महत्व दिलं जात आहे. धावा कारण आडव्या तिडव्या फटक्यांमध्ये येत आहेत. करण धुळेनं हा चेंडू जमिनी लगतचा खेळलेला आहे. ग्राउंड शॉट या चेंडूवर मिसफिल्ड होते आणि या मिसफिल्डचा फायदा उचललेला आहे तो फलंदाजांनी. ही तिसरी धाव या मॅच मधली तिहेरी. रोशन, असं जर खराब क्षेत्ररक्षण राहिलं ना तर मात्र मावळकरांना हे थोडंसं भारी जाईल. दोघांमध्ये चांगलं तालमेल आहे. करण आणि आपण पहिला मयूर हे बदलापूरचे खेळाडू आहेत. एका बाजूला मग बाद आहे कर्दर मावळ संघ. आणि जिथे संधी मिळाली ती त्यांनी संधी सोडली नाही. थोडासा प्रेशर. मयूर तर कुठे गेलेला, तिकडे पंचांच्या पण मागे गेलेला. परंतु कॉलिंग इकडे झाल्यानंतर म्हणजे वाघ मागे जसा लागावा ना तसा धावत धावत सुटला आणि ती धाव त्यानं पूर्ण केली. हे कॉलिंग चांगलं क्रिकेटमध्ये जर असलं फलंदाजांचं तर धावा या म्हणजे बनवायला लागत नाही, ऑटोमॅटिक होतात. दोघांचा फिटनेस चांगला आहे आणि खरं तर परफॉर्मन्स देखील चांगला आहे. 3 धावा या चेंडूवर. त्याला विकेट हवा आहे कदम मावळ टीमला. इथे कमबॅक करावं लागेल. प्रशांत भाऊ माळस्कर मावळ टीमला एखादा विकेट जर का मिळाला तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करता येईल मावळ टीमला. पुढचा बॉल इथे आपण पाहता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर देखील प्रचंड चपल आहेत बघा त्या ठिकाणी. त्यांचंही कौतुक करावं लागेल. डॉट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळाला तुषार शिंदे या गोलंदाजाकडून. खरं तर यष्ट्यांच्या जवळ जे विकेट किपर असतात ना तेव्हा भीती वाटते. कारण हल्ली फलंदाज किती मागे उभे राहतात आणि घरा बॅट फिरवत असतात. शॉर्ट पिच चेंडू तटवलाय काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्रक झपकन आला. मस्त फिल्डिंग. वाह, चेंडूची फेकी पण लगेच होते. असं क्षेत्ररक्षण करायला पाहिजे. एअरटाईट क्षेत्ररक्षण ज्याला आपण म्हणतो ना, असं क्षेत्ररक्षण जर झालं मावळ संघाकडून तर अंबरनाथ संघाच्या धावा बनणार नाहीत. मात्र आता सुस्थितीमध्ये अंबरनाथ. करण धुळे जोपर्यंत विकेटवर असेल तोपर्यंत धावांचा पाऊस पडण्याची शक्यता. आणि कर्णधार पण आहे मयूर दिवेकर. असं म्हणतात ना, पाण्यामध्ये बुडणाऱ्याला काठीचा आधार आणि गोलंदाजाला शतरक्षकाचा आधार. इथे फटका इनसाइड आउट फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आले. जेल खाली टिपलाय जेल आणि संपलाय मैदानामध्ये. मयूर दिवेकर या खेळाडूचा खेळ. निलेशने जेल पकडलाय. त्या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढलंय मावळ संघाचं. नाही, नक्कीच रियांश 11 अंबरनाथ फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण करणारी ही मावळची टीम मैदानावर उतरलेली आहे. प्रशांत भाऊ माळस्कर स्पोर्ट्स फाउंडेशन. ताकद थोडीशी कमी पडली तर अजून जर ताकद फलंदाजानं लावली असती तर कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला असता. आणि परत तेच आलंय बघा रोशन. चेंडू लेट येतोय बॅटवर. लेट आल्यामुळे टायमिंग पण जुळत नाही आणि ताकद जर आपण वापरली तर तिचा उपयोग पण होत नाही. त्यामुळे लांब चेंडू जाण्यापेक्षा हवेमध्ये चेंडू जास्त जात आहेत. तुम्हाला शक्यतो मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड शॉट खेळावे लागतील. जर तुम्हाला मोठे फटके खेळायचे तर तुम्हाला ताकद आणि टायमिंग या दोघांचा तंतोतंत त्या ठिकाणी वापर करावा लागेल. तेव्हाच त्या ठिकाणी मोठे फटके एक्झिक्यूट करता येतील. मागच्या षटकामध्ये आपण पाहिला अगदी हातोडा शॉट होता. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने करण धुळेची ताकद तसेच मारायला लागतील. करण धुळेने जसे फटके मारले म्हणजे आर पार फटके मारले तसे आरपार फटके मारावे लागतील. आणि विवेक गायकवाड आलेला आहे. हाही जोवेलीचा खेळाडू आहे सर. दोन्ही जोवेलीचे खेळाडू पण आता मैदानामध्ये आता विवेक गायकवाड आलाय. जोवेली म्हटलं की धुळे ब्रदर्स सर्वाधिक धुळे आडनावाचे खेळाडू. परंतु त्यामध्ये विवेक गायकवाड हा देखील एक तेवढाच चांगला दमदार खेळाडू. एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. तो मात्र मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती आलाय.
पुढचा बॉल स्टेप आउट झाले, मिड ऑफला बीट करायचा आहे, फिल्डिंग चांगली झालेली नाहीये, खराब फिल्डिंग, बॉल मागे चालला डीप मध्ये आणि त्या ठिकाणी मात्र बॅकअप मिळाला. 2 धावा या चेंडूवरती सहजगत्या मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या रियांश 11 अंबरनाथ टीमला. धावसंख्येत झाली वाढ, टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 3 गडी बाद 34 धावा. खरं तर हे अचानकचं मैदान ऐतिहासिक क्रीडांगण आहे. बरेच आपण पाहिले दिग्गज या मैदानात खेळले, चला पाणी घेऊन चला मैदानामध्ये. आणि आज आपण पाहता या मैदानात पुन्हा एकदा सुप्रीमो ट्रॉफी, असं म्हणतात ऑस्ट्रेलियाचं गाभा क्रीडांगण जे खरं प्रचंड फेमस आहे. इंग्लंडमध्ये गेलात की लॉर्ड्सचं मैदान प्रचंड फेमस आहे, भारतामध्ये आलं की मी आपलं वानकडे मैदान, तसं रायगडमधील टेनिसची पंढरी म्हणून या मैदानाला संबोधलं जातं. आज याच क्रीडांगणावरती आपण पाहताय या रसायनी विभागाची किंवा रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे सुप्रीमो ट्रॉफी 2024. 33 वर्षांची ही परंपरा आहे. 1 2 3 4 5 वर्ष नाही, 33वं वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळे देखावे आपण या स्पर्धेमध्ये बघितलेले आहेत. म्हैसूर पॅलेस, विधान भवन. एकूण धावा धावफलकावर 34 झालेल्या आहेत बघा. 34 धावा, 3 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. दीप सोनावणे यांनी बक्षीस लावलेलं आहे. जर का लगातार 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. आणि आपण बघू शकतो स्क्रीनवर राम मंदिराचा देखावा. जो सगळे हे राम मंदिर उभारणारे आमचे सुजित दुरव, विनोद सावंत, अविनाश दुरव, नितेश दुरव, प्रवीण काठावले, अखिल म्हात्रे, संतोष चेलवादी, ज्ञानी सिंग, यश दुरव, सागर झावरे आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून या राम मंदिराचा देखावा उभारलेला आहे. खरं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा विजय म्हणजे राम मंदिर आणि या राम मंदिराचा देखावा आपण स्क्रीनवर बघतोय. तीन ओव्हर कंप्लीट झाले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहता 3 गडी बाद त्या ठिकाणी 34 धावा लागताना पाहायला मिळाल्या. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती आपण पाहत आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे अयोध्या नगरीमध्ये. टी शर्ट्स ज्यांनी दिलेले आहेत ते सर्व बाळू धांडे, सागर जावरे, प्रवीण मालुसरे, कृष्णा पाटील, भूपेंद्र पाटील, मिलिंद पांगत, अजित भोईर, रामदास खाणे, प्रवीण गीत, सुधीर मुंडे, विश्वनाथ भोईर, अनिल भोईर, चंद्रकांत राऊत, श्रीकांत पांगत, शशी पाटील, विनोद पाटील, संदेश मांडे, अविनाश मांडे, प्रवीण जुनगरे, अमित कुरंगळे, प्रदीप पाटील, राकेश खारकर, निखिल मोरे, किरण मांडे, कृषिव दळवी, संदीप पाटील, सुनील गोंधळी आणि दत्ता जांभळे या सर्वांचं धन्यवाद. सर्व दानशूर दाते आपण त्यांचा आभार आणि कैलासवासी अरुण वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ भूषण पाटील यांनी दिलेले. उमेश कदमचा हा बॉल लाऊड अपील झाली आहे. खरं तर आपण पाहत आहे त्या ठिकाणी विकेटसाठी अपील झाली आहे. पंचावधी दबाव त्या ठिकाणी क्रिएट केला सर्व खेळाडूने. तो निर्णय अगदी योग्य पंचांकडून तुम्हाला पाहायला मिळेल. तिन्ही पंच आमचे विशाल पाटील सर, रिदम पाटील सर, प्रवीण पवार सर. चला निर्णयाची प्रतीक्षा करूया. चेक केलं जाईल, वाईट बॉल चेक केलं जाईल. वाईट बॉल चेक केला जाईल. तिसरे पंच सर टीव्ही अंपायर प्रवीण पवार सर आपण या प्लीज आणि निर्णय आपण लगेच घेऊया. वाईट चेक केला जाईल. वाईटसाठी हा रिव्ह्यू घेतला आहे ऑनफिल्ड अंपायरने. चला आयोजक आपण निर्णय घ्या कारण हा महत्त्वाचा डिसिजन राहील. चौथ्या षटकातला हा पहिला बॉल चेक केलं जाईल. चला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपण पाहता. रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल रिलीज केला आहे. हाय मॅन ॲक्शन त्या ठिकाणी बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला आहे. बॉल मात्र थोडासा बाहेर टर्न झाला आहे. बाउन्स घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चालला आहे. खरं तर झेलबाजसाठी अपील झाली होती. करण धुळेचा विकेट त्यांना महत्त्वाचा आहे. कारण जितका वेळ उभा राहील तेवढ्या मोठ्या धावा तुम्हाला तेवढं मोठं टार्गेट मैदानामध्ये सट होताना पाहायला मिळेल. वाईटसाठी हा रिव्ह्यू आला आहे. चेक करतात पंच आणि अगदी निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जो का निर्णय असेल त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. खरं सुप्रीमो म्हटलं की प्रेक्षकांची गर्दी, मान्यवरांचा मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आणि आजही आपण पाहता प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं हे दर्दी प्रेक्षक आहेत या क्रिकेटचे. गेले 33 वर्ष त्यांची देखील आम्हाला चांगली साथ मिळाली. आणि आज इथे बघा फेअर डिलिव्हरी लिगल बॉल टाकलाय गोलंदाज त्या ठिकाणी ते उमेश कदम तळेगावचा हा खेळाडू. एजचा दादा खरं LBW आणि एजला रिव्ह्यू नाही आहे. फक्त तुम्हाला वाईड रनआउट आणि त्यानंतर बीमरसाठी रिव्ह्यू दिला जाईल. कारण अल्ट्रा एज हे तंत्र विकसित झालेलं नाही आतापर्यंत टेनिस बॉलमध्ये. त्यामुळे एज आणि LBW साठी रिव्ह्यू नसणार आणि प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल.
जर तुमचा पहिला रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. आणि अंबरनाथ संघाने हा रिव्ह्यू घेतला होता, त्यांचा रिव्ह्यू मात्र इथे अनसक्सेसफुल राहिला, त्यामुळे पुढचा रिव्ह्यू तुम्हाला इनिंग मध्ये मिळणार नाहीये. कारण 11 बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 3 गडी बाद, 34 धावा. 34 धावा गोलंदाजीसाठी उमेश कदम गोलंदाजीला आलेले आहेत आणि समोर आहे करण धुळे. हा चेंडू मारलाय मिड विकेट मध्ये, एक सिंगल धाव मिळते आणि टाळ्यांचा कडकडाट होतोय मावळच्या सर्व पाठीराख्यांकडून या गोलंदाजासाठी. आणि हे चौथं षटक आहे. चौथ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू त्यानं टाकलेत, 2 चेंडूमध्ये एकच सिंगल रन दिलेले आहे. असं म्हणतात की शेवटची 1-2 षटकं म्हणजे हाणामारीची षटक, मारजोडवाले ये ओव्हर रहते. आणि या षटकांमध्ये फलंदाज धावा घेताना आपण बघितलेलं आहे, मात्र गोलंदाजांनी मावळच्या थोडीशी मजबूती घेतलेली आहे. शेवटची 2 षटकं म्हणजे डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती स्लॉग ओव्हरची दोन्ही षटकांनी. या दोन्ही षटकांमध्ये चौथ्या षटकामध्ये उमेश कदमने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2 बॉलमध्ये फक्त एकच रन खर्च केली. समोर पुन्हा एकदा विवेक गायकवाड राऊंड द विकेट आले. पुन्हा एकदा अपील, थिक एज अँड टेकन, खेळाडू बाद कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर चाललाय. विवेक गायकवाड हा खेळाडू, दत्ता पवार विकेट किपर चपळ, त्याने टिपला जेल आणि संपला त्या ठिकाणी विवेक गायकवाड याचा खेळ. विकेट मिळाला, विकेटची प्रतीक्षा होती. खरं तर कौतुक करावं लागेल मावळच्या खरं तर या सर्व खेळाडूंचं एनर्जेटिक परफॉर्मन्स त्यांच्याकडून पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी, चौथं षटक असं पडेल असं वाटलं पण नसेल कदाचित फलंदाजी करणाऱ्या रियान्श 11 अंबरनाथला. आणि तेही करण धुळे विकेटवर असताना. प्लस पॉईंट काय राहिलेला आहे की करण धुळे मॅक्झिमम आपण बघितलं की नॉन स्ट्राईक एंडमध्ये राहिलेला आहे, परंतु करण धुळेला जेवढी काही चेंडू मिळालेले आहेत त्या चेंडूवर त्यांनी हाणामारी केलेली. यानंतर होणारा सामना सोनाई 11 गावदेवी गावठाण तळेगाव उरण विरुद्ध आई 11 ओवे पनवेल. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की टॉस साठी आपण स्टेजवर यावं. या इनिंग नंतर आपला टॉस करण्यात येईल. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण पाहिला 3.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला, प्रथमेश केवणे ढवळेपाडाचा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतो. एका बाजूने मग पाहता त्या ठिकाणी करण धुळे हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. या खरं तर बॉलमध्ये जितकी जास्त स्ट्राईक करणला मिळेल तेवढं चांगलं योगदान या संघासाठी तुम्हाला होताना पाहायला मिळेल. बरं, टॉवर रसानीचे मेंटॉर अमित म्हात्रे यांना आपण पाहत आहे. खरं तर भरपूर चांगला त्याने संघ तयार केलाय. आता बंटी मद्रिके देखील काही वेळामध्ये जॉईन होईल वाटतं आय थिंक, कारण तोही खेळाडू या विभागाचा एक अतिशय आक्रमक असा खेळाडू, RPL मधला बाईक किंवा 4 व्हीलर कारचा मानकरी राहिलेला खेळाडू. बॉल तयार, उमेश कदम पुढचा बॉल बॅकफुटला गेले, हा फटका उंच मारलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि चांगला झेल, क्या बात आहे, अफलातून झेल. आनंद चव्हाण याचं कौतुक करावं लागेल, प्रवाहाच्या विरुद्ध झेल टिपलाय. म्हणजे कपिल देवची आठवण करून दिली त्यानं वर्ल्ड कप मधल्या. कॅचेस विन्स द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच, पकडा हा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, अशी स्थिती परिस्थिती मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. 1983चा वर्ल्ड कप आणि आता नुकताच आपण पाहिला 2024चा ट्रेव्हिस हेडने पकडलेला जे रोहित शर्माचा कोण विसरेल. करेक्ट, अगदी तो क्षण आपण पाहिला, तो कॅच नव्हती तर मॅच होती. आणि तसा बघा आपण झेल किती लांब होता त्याच्यापासून परत जवळ जाऊन पण हात लांब करून त्यानं हा झेल टिपला आणि आनंद बघा किती झाला, आनंदोत्सव त्यानं साजरा केला. या ज्या दोन्ही टीम्स आहेत रियान्श 11 अंबरनाथ आणि प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ, याच्या दोन्ही टीमच्या जे पॅकर्स आहेत त्या पॅकर्सना आमची विनंती आहे ओनर्सना की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. खरं तर हे व्यावसायिक क्रिकेटर आहे त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला अशाच कामगिरीची अपेक्षा, आणि खरं तर त्यांनी आता प्रभावित केलं, प्रेक्षकांची मने जिंकले मावळ आणि अंबरनाथ संघाच्या खेळाडूने. आणि या षटकामध्ये मला असं वाटतं निम्म काम तमाम केलेलं या गोलंदाजानं उमेश कदमनं. उमेश कदमला जी जबाबदारी दिलेली की हे षटक तू असं टाकायला पाहिजे, विकेट टेकिंग गोलंदाजी, रन सेव्हिंग गोलंदाजी तर आहेच, परंतु त्याच्याबरोबर विकेट टेकिंग गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. आणि आता हायट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे तो उमेश कदम. कमबॅक उमेश कदमचं पाहायला मिळालं या रात्रीमध्ये. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का, आणि ते उमेश कदम मात्र त्या ठिकाणी सज्ज आहेत. समोर फलंदाज आपण पाहिले त्या ठिकाणी नवीन खेळाडू गेलेत, तेजस ठाकरे, त्यांची एंट्री पाहिली की मला भावेश पवारची आठवण झाली. अगदी त्यांचा बॉडी लँग्वेज, त्यांची चालण्याची पद्धत सर्व काही सेम टू सेम, आणि अगदी ते पण लेफ्टी आहेत, त्यामुळे आता तेजस कडून अपेक्षा राहील त्या ठिकाणी आम्हाला टीमला करत नाहीयेत.
हॅट्रिक बॉल डाऊन द ग्राउंड, बॉल उंच गेलाय आणि अंतर ही कापलाय. यस, इट इज द मॅक्झिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. याला म्हणतात उत्तर. अगोदरच्या आमच्या 2 विकेट तू घेतल्या ना, असं नाही सोडणार आम्ही. दणकन त्यानं फटका लगावला. भावेश पवारचं तुम्ही नाव घेतलं आणि त्याच्यामध्ये संचारला की काय भावेश पवार, षटकार लगावला आणि आपले इरादे स्पष्ट केले. म्हणजे अजूनही मॅच मध्ये दम आहे. दी प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार तर ग्रामीण मधला सर्वाधिक घातक खेळाडू आणि इथे तेजस देखील आक्रमक झाला आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आला. अंबरनाथ संघाला जिथे धावगती मंदावली होती, ज्या ठिकाणी सलग 2 गडी बाद झाले होते आणि इथे मात्र आता थोडंसं डॉमिनेट केलं. या ठिकाणी आपण पाहताय उमेश कदम या गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय स्टार्किंग एंडला खेळाडू सज्ज आहेत. आणखीन एक मोठा फटका खेळायचा आहे. बॉल मात्र चाललाय वाईड लाईनच्या अगदी आतून. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 4थ्या षटकाचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अंबरनाथ संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती. टोटल आपण पाहिली 5 गडी बाद 41 धावा. नाही म्हणजे प्रत्येक षटकामागं साधारण 10 धावांची सरासरी ठेवलेली आहे. 12 पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये धावा येत आहेत त्या 7. म्हणजे ही शेवटची जी 2 षटकं आहेत, ही आत्ताची 2 षटकं ही फायदेमंद ठरलेली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या मावळ टीमला. तर अंबरनाथला आता या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. तुषार आणि उमेशची शेवटची 2 षटकं आपण पाहिलं. 3ऱ्या 4थ्या 41. षटकामध्ये धावा कमी आल्या 41 धावा. खरं आपण पहिला 10.25च्या सरासरीने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 41 अशी धावसंख्या आली धावफलकावरती. परंतु शेवटचं षटक बाकी आहे. अभी नाही तो कभी नाही, कल करे सो आज, आज करे सो अभी. तुम्हाला जे काय करायचं या षटकामध्ये करावं लागेल. आक्रमण. नॉकआउटच्या मॅचेस आहेत, इथे हारले की तुम्ही घरचाच रस्ता धरावा लागेल. त्यामुळे जिंकावंच लागेल असा नियम आहे. आपण खरं तर सुप्रीमो ट्रॉफीचं वैशिष्ट्य आहे की फक्त 16च टीम, 16च्या वरती 17वी सुद्धा टीम नाही, एक पण टीम नाही. बरोबर आयोजन, नीटनेटकं नियोजन आपल्याला या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये गेली 33 वर्ष आपण बघितलेलं आहे. शेवटच्या दिवशी फक्त 2 सेमीफायनल आणि फायनल आणि बाकीच्या या 2 दिवसांमध्ये तालुका हाफ आणि ओपन हाफ. खूप चांगलं खरं तर या स्पर्धेत नियोजन आणि आपण पाहताय व्यावसायिक क्रिकेट आणि आपण पाहिलं त्याच्यामध्ये ओपन क्रिकेट आणि तालुका हा 2 फॉर्मॅट तुम्ही या स्पर्धेमध्ये नेहमी पाहिला. आणि इथे आपण जाऊया मॅचकडे. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय अभि दाभाडे हा खेळाडू. अभि दाभाडेला आपण पाहताय खरं तर कोटेश्वरवाडी तळेगाव या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक बदलले आणि संघाचे उपकप्तान आहेत मावळचे. कप्तान बाहेर बसलेला आहे, त्यामुळे आता उपकप्तानाला सगळी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. समोर करण धुळे हा खेळाडू मैदानामध्ये स्विच इट करायचा आहे. वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत 3ऱ्या 4थ्या षटकामध्ये मोमेंटम मिळाला मावळ टीमला. आजचं वैशिष्ट्य तुम्ही बघितलं का रोशन? ज्याने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केलेला आहे 90% अनसक्सेस ठरलेले आहेत. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. आणि प्रत्येक उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक. खरं तर असंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. पण अजूनही 5 बॉल बाकी आहेत आणि बदलापूरचं क्रिकेटला खरं तर उत्तम दर्जामध्ये नेणारा हा खेळाडू इथे मात्र हुक करायचा होता. बॉल टॉस झाला, धीम्या गतीने आला, फाईन लेगला झेल टिपलाय करण धुळे या खेळाडूचा. हा मोठा धक्का राहील टीम रियांश 11 अंबरनाथ संघाला. अभिनं विकेट घेतलेली आहे, आनंदोत्सव साजरा करतायत. टप्पा थोडासा शॉर्ट टाकलेला, उसळी घेतलेला हा चेंडू होता, हुक करायचा होता, मात्र हातामध्ये चेंडू जातोय, सुंदर झेल टिपला जातोय आणि अजून एक धक्का बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या अंबरनाथ टीमला. हा मोठा धक्का सर राहील. करण धुळे मैदानाच्या बाहेरचा ज्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी योगदान दिलं. 6 चेंडूमध्ये 6 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत, म्हणजे निम्म काम तमाम केलेले. आता टेलेंडर्स राहिलेले आहेत. 12 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान करण धुळेने आपल्या टीमला दिलं. खरं तर वैयक्तिक उच्चांक त्याने केला. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये बंटी पेंडारी राहिला होता सामनावीर. मागच्या सामन्यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्याला रायगड भूषण पुरस्कार मिळाला सुशांत मोकल पेंट संघाचा सामनावीर राहिला होता. आणि इथे आपण पाहिला आतापर्यंत वैयक्तिक त्या ठिकाणी करण धुळेने 12 मध्ये 21 केल्या. यानंतर होणारा सामना सोनाई 11 गावदेवी गावठाण तळेगाव उरण आणि आई 11 ओवे पनवेल या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस साठी स्टेजवर या. मधल्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. प्रशांत सूर्यराव आणखी एक बदलापूरचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. धावा फलकावरती 41 गडी बाद झालेल्या 6. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. बॉल तयार. पुढचा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह आहे. सिलिमिडॉनला बॉल चाललाय. त्या ठिकाणी आपण पाहत आहे रन मात्र मिळाली. एक सिंगल
एका रनने धावफलकामध्ये थोडासा बदल होईल. 42 धावा आपण धावफलकात लागताना. नाही, बरेचसे उतार चढाव या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीला आपण फलंदाज इथे हावी होताना बघितलेले आहेत. आता या शेवटच्या टप्प्यामध्ये या इनिंगच्या गोलंदाज हावी होताना आपण इथे बघतोय. त्यामुळे ही विकेट कोणाला साथ देते किंवा हे ग्राउंड कोणाला साथ देते अजूनही सांगणं कठीण आहे. राजेश लबडे माजी उपसरपंच खानावळे यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. सचिन पाटील चावणे यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू 200 धावा पुढच्या इनिंग मध्ये थोड्याशा घातक ठरतील. धावा पुढच्या इनिंग मध्ये थोड्याशा घातक ठरतील त्या ठिकाणी मावळ टीमला. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. आम्ही नेहमी सांगत असो विकेट किपरच्या मागे दोन्ही खेळाडूंना सतर्क राहावं लागतं आणि इथे आपण पाहिला हा चौकार मिळाला अंबरनाथ टीमला. 46 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण बघितलं की अगदी बरोबर यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला तो सीमारेषे पलीकडे. हा चेंडू राईट आर्म राऊंड. हो, वळवलाय फिरवलाय. हा चेंडू स्लाइड टर्न आहे बघा. या गोलंदाजाचा स्लाइड टर्न आहे अभिचा. अभि दाभाडे आतापर्यंत त्यानं चेंडू फेकलेले आहेत ते 5 आणि 5 चेंडूमध्ये धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 5. म्हणजे स्लॉग ओव्हर कसं टाकावं झहीर खान जसं टाकतो तशी गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये हा गोलंदाज करतोय उपयुक्त संघाला. व्हेरिएशन त्याच्याकडे. आणि आता हा शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू असेल आणि समोर फलंदाज तयार. इथे आपण पाहिला आतली कडा घेऊन बॉल मागे चालला. शॉर्ट फायनिंगला पहिली रन वेगाने पूर्ण केली. दुसरा रनचा कॉल होईल का तर नाहीये कारण फिल्डिंग चांगली आली. 1 रन आली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सोनाई 11 गावदेवी गावठाण तळेगाव उरण विपक्ष आई 11 ओवे पनवेल. दोन्ही कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. उरण आणि पनवेलचे हे दोन्ही संघ आहेत. दोन्ही कॅप्टनला सूचना राहील आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद धावा आल्या धावफलकावरती 47. 48 टार्गेट उभे केलंय मैदानामध्ये मावळ संघाच्या अगेन्स्ट बदलापूर टीमने अंबरनाथ संघाने. नेक्स्ट इनिंग मध्ये मावळ संघाला करायचे 48. रोशन, यानंतर जो होणारा सामना आहे सोनाई 11 गावदेवी गावठाण तळेगाव उरण आणि आई 11 ओवे पनवेल. ओवे म्हणजे कैलासदादांची टीम असेल आणि सोनाई गावदेवी गावठाण अतुल मडवींची आणि सचिन तांडेल यांची टीम आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या. आमचे समालोचक मित्र अंकित मालुसरे, राकेशजी गरत, खरोशी खरं स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. करण मडवीचे आगमन. चला शुभम डाकी वेलकम. करण मडवी गावठाण टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि आई 11 ओवे उस्मान पटेल कोण कॅप्टन आहे? व्यासपीठावर सर्व तमाम मंडळी बसलेली आहेत. अजिशेठ सावंत आहेत, रमेश पाटील साहेब, संतोष पांगत, सचिन रसाळ, सुरेश शेठ म्हात्रे, राकेश आमचे राकेश पाटील इस्रोचे, त्यानंतर संतोष दळवी. टॉस केला जाणार आहे. करण मडवी इथे आलेले आहेत. आई 11 ओवे पनवेल संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की कृपया आपण यावं. मोहन रसाळ आणि अजुशेठ सावंत मंथन या दोघांना विनंती आहे दोन्ही पाहुण्यांना की आपण आपला शुभ हस्ते टॉस करावा. संकेत मला असं वाटतंय आई 11 ओवेचे कॅप्टन येत आहेत. संकेत पाटील. टॉस केला जाणार आहे. सोनाई 11 गावदेवी गावठाण तळेगाव उरण विरुद्ध आई 11 ओवे पनवेल. करण मडवी,
संकेत यंदा फॉर्ममध्ये आहे, फुल फॉर्ममध्ये. गोलंदाजी अफलातून अशी गोलंदाजी यंदा संकेतची राहिलेली आहे. संकेत कसं वाटतंय या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये खेळताना? हो नक्कीच, इथे खेळण्याची सर्वांचीच इच्छा असते आणि खूप इच्छुक होतं कधी टुर्नामेंट होते आणि आज आलोय. इथची पब्लिकचे सर्वच दिवाने आहेत. सगळी पब्लिक इथे आलेली आहे तुमचा खेळ बघायला. टॉस केला जाणार आहे. टॉसवर एका बाजूला आहे सुप्रीमो आणि एका बाजूला अचानक किंवा सुप्रीमो तुम्ही कॉल करायचा आहे. करण मागतोय, सुप्रीमो मागितलाय करणनी. आणि यस करण, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. काय घेणार क्षेत्ररक्षण? कसं वाटतंय या एवढ्या मोठ्या मॅच मध्ये खेळताना? नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे आणि खूप पब्लिक आहे, खूप मजा येईल खेळायला. काय घेणार टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग करू. समोरची टीम आई इलेनोवे गेल्या वर्षी इथे प्राइजेस मिळवून गेलेली आहे, त्यांच्याबरोबर तुमचा सामना आहे. नक्कीच आम्ही आमचा चांगला देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हे जे कॉईन आहे यांना आपण द्या, कारण जे कॉईन जिंकेल त्यांना आम्ही इथे कॉईन देतो. संकेत क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, बॅटिंग आहे, काय टार्गेट असेल तुमचं? गावदेवी गावठण हा खूप मोठा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आम्ही जेवढ्या जास्ती रन करू तेवढा चांगला होईल. नक्कीच तुमच्या जास्त रन होवो आणि आम्हाला पण मॅच बघायला मजा येवो, कारण करंटची पण आम्हाला बॅटिंग बघायची आहे. यानंतरच्या मॅचमध्ये आपण वळणार आहोत, परंतु आता जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे बदल झालाय. रोशन यांच्याबरोबर आहेत महागुरु संतोष चौधरी. धन्यवाद टीके माळी. सुप्रीमो ट्रॉफीची पहिली मॅच आपण बघितली वरद टॉवर्स आणि विचुंबे चावणे अक्षय एंटरप्राइजेस, त्याच्यामध्ये वरद टॉवर जिंकला. त्याच्यानंतर आपण बघितली गार माता रुद्र पेंड, नंदू गोंधळे यांचा संघ होता त्याच्यामध्ये, आणि दुसरा संघ होता बोरकर ब्रदर्स पनवेल, त्याच्यामध्ये पेंड संघ जिंकला. आणि ही तिसरी मॅच आपण पाहतोय रियांश अंबरनाथ आणि प्रशांत भाऊ माळसकर मावळ संघाने 47 धावा इथे दिलेल्या आहेत आणि 48 धावांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी. आमचे पांडुरंग माळी ज्यांनी आपल्याला, अनिल कुरंगळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं, तिकडे पण टुर्नामेंट चालू आहे. सरपंच चषक, माजी सरपंच चषक, वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आलेले आहेत. रोहित पवार यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. गोलंदाज मावळ संघाला करायचे आहेत 48 धावा. प्रथमेश, माजी सरपंच सचिन तांडेल यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय 30 चेंडू 48 धावांची गरज होती, 47 करायचे आहेत. फलंदाज होता स्ट्राईक एंडला निलेश ढगे, चौकार मारलाय. निलेश ढगेनं सुरुवात चांगली केलेली आहे, चौकार मारलाय. प्रथमेश केवणे जो गोलंदाज आहे, प्रथमेश केवणे, आणि आता स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आहे फलंदाज दत्ता पवार, चौकार मारलाय निलेश ढगेनं. दत्ता पवार मावळचा संघ आहे, एक संघ आहे रियांश अंबरनाथ. हो काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका ऑफसाईडला मारलाय, कव्हर आणि शॉर्ट पॉइंटच्या मधून मारलाय. हा दणदणीत दुसरा चौकार मारतोय तो फलंदाज निलेश ढगे. निलेशजी ढगे 28 चेंडू 40, 2 चौकार मारलेले आहेत. संतोष बक्षीस आलेलं आहे. पहिले 2 षटकार म्हणजे आत्तापासून कोणीही मारू देत. पारनेरचे संदीप सुधा मुंडे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे प्रत्येक षटकाराला 500. भरपूर पारितोषिके लावली जातात. दत्ता पवार नॉन स्ट्राईक एंडला आहे. निलेश ढगे 2 चौकार त्याने 2 चेंडूवर मारलेत. आणि इथे मात्र तिसरा चेंडू पुन्हा एकदा गली मधून असं वाटलं गली आणि पॉइंटच्या मधून जाईल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केले. सिंगल आलेली आहे ती निलेश ढगेला. निलेश ढगे पोहोचतो 9 आणि प्रशांत भाऊ माळसकर मावळ संघ पोहोचतोय 48 धावांचा पाठलाग करताना. 9 या धावसंख्येवर आता गरज आहे जिंकण्यासाठी 27 चेंडू आणि 39 धावांची. रोशन पाटील एक खर्जा आवाज आणि आता स्कोरिंग करतायत. सुदर्शन मला वाटते थोडेसे त्यांना डिनरसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, दत्ता पवारनं ढकलला. दत्ता पवारला माहिती आहे की ढगे चांगली फलंदाजी करतोय, अशा वेळी स्ट्राईक रोटेट करायची आणि
जास्तीत जास्त ढगे कसा स्ट्राईक एंडला राहील याकडे त्याचं लक्ष आहे. 26 चेंडू आणि आता 38 धावा करायचे आहेत. 2 मॅच थोड्या एकतर्फी झाल्या. या मॅचमध्ये काहीतरी मजा येईल. प्रेक्षकांचं पण आपण स्वागत करूया. आमचे रोहित पवार पण इथे आमचे स्कोरर आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. 26 चेंडू आणि आता 38 धावांची गरज आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकले, 2 चौकार 2 सिंगल आल्या या मॅचमध्ये. आपण पाहतो एक की बाजूला मावळ आहे, एका बाजूला अंबरनाथ आहे. रियांश 11 47 धावा केल्या, 48 धावांचा पाठलाग केला जातोय. 10-12 पावलांचा रनअप आहे असा आवाज आलाय. स्वीट साऊंड बरोबर मध्ये बसलाय, लॉंग ऑफला मारलाय. बघूया पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. येतोय हा सुंदर आणि खणखणीत असा चौकार. तिसरा चौकार डीजे निलेश ढगे. करणारा संघ जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये फर्स्ट बॅटिंग जिंकली आणि आता या मॅच मध्ये काय होणार समोर मला थोडे टेम्पो मध्ये मावळचे दिसतात. बघा ना नाचतात टेम्पोवर बसले. मावळ म्हणला ना टिके मारे की आपण जे झांज पूर्वी शिवजयंतीला नवरात्रामध्ये आपण जे झांज आणायचो त्या मावळमध्ये आणावे लागतात. आणि मला असं वाटतं जांभरूक साईडची पब्लिक जास्त दिसते. झांज एवढे मयूर कांबळे जांभरूकचे खुश आहेत. यांची टीम आहे, त्यामुळे तो एरिया सगळा आता खोपोली कर्जतनं भरलाय. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी व्हायलाच लागतात. कधी या बाजूला कधी त्या बाजूला. बॅट्समनचे फॅन आहेत, निलेश ढगेचे फॅन आहेत. एक फुगे होते गोल्डमॅन आणि हे आहेत ते निलेश ढगे मावळ कर्णधार आहेत. खूप टप्प्यात चेंडू यावेळेस गोलंदाजांना मात्र थोडासा मागे ठेवला चेंडू आणि फलंदाज निलेश ढगेला काही कळण्याच्या अगोदर मात्र हा पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 48 धावांचा पाठलाग करताना 14 धावा आल्या. अजूनही 34 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 24. आता मात्र रियांश 11 अंबरनाथ संघाला या मॅच मध्ये यायचं असेल तर एखादं चांगलं षटक टाकावेच लागेल. 7-8 धावांचं षटक, त्याच्यामध्ये 1-2 विकेट त्यांना घ्यावे लागतील. ही जोडी जमलेली रमलेली जोडी फोडावी लागेल तर या मॅच मध्ये मजा येणार. संतोष, ही सुप्रीमोची मॅच आहे आणि या सुप्रीमोच्या टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं की 90% मॅचेस या अटीतटीच्याच आपण पाहिलेल्या आहेत. एकतर्फी मॅचेस चुकून एखादी मॅच आपल्याला एकतर्फी मॅच बघायला मिळते. तर अशा या परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 14 धावा या चांगल्या म्हणाव्या लागतील ती फलंदाजी करणाऱ्या मावळसाठी. थर्ड अंपायर घेतल्यानंतर जशी लाईट पेटे ना तसे नागोरी आलेले आहेत. नागोरी तुम्ही दिसलात का मॅग्नेट सारखे तुमच्या जवळ येतात ते. नागोरी त्याच्यामध्ये काय माहिती आहे. बुवांना एकदा चहा दिला ना की आमचं निम्म काम झालं. प्रथमेश केवणे पहिल्या षटकामध्ये महागडा ठरलाय. 14 धावा दिलेल्या आहेत आणि इथे मात्र सरासरी आहे 12ची पण नाही. 5 ओव्हरची मॅच आहे म्हणजे आता चेंडू अजूनही शिल्लक आहे 24 धावा करायचे ते 34 म्हणजे 10चा फरक आहे. एक षटकार आणि एक चौकार ही जी गॅप आहे ना ती गॅप काढू शकतो. कमलेश जेठे यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधा. कमलेशजी जेठे, सागर झावरे ज्यांनी आम्हाला इथे पाहुणचार केलेला आहे त्यांचं पण स्वागत आहे. दुसरा षटक घेऊन आले ते गोलंदाज न सांगता तुमचा पाहुणचार केला. करण लहाने करण धुळे पण आहेत त्या टीम मध्ये. करण लहाने आलेले आहेत. करण लहाने यांचा चेंडू मात्र चांगला होता, मोठा होता. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. आपण म्हणालो की एक चांगलं षटक टाकावे लागेल. हे षटक चांगलं असेल का? 23 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. म्हणत असतील प्रशांत भाऊ माळसकर मावळवाले की काय तुम्हाला गरज आहे चांगल्या षटकाची? आमचं चांगलं चाललंय, चांगली फलंदाजी सुरू आहे. आता 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 13 खेळतायत ते निलेश ढगे आणि दत्ता पवार 2 चेंडूमध्ये 1 धावेवर खेळतायत. तसं पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकाराची गॅप म्हणजे 10ची गॅप आहे. बाकी चेंडूवर सिंगल डबल घेतलं तरी चालतंय. सलामीची जोडी मैदानात अजून आहे. हा प्लस पॉइंट आहे तो फलंदाजी करणाऱ्या मावळ टीमला. मावळ संघ 23 चेंडू 34ची गरज आहे. गोलंदाज करण लहाने परंतु चेंडू हवेमध्ये आहे. मिड ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज बाद होते दत्ता पवार.
थर्मास पुरणार नाहीत. आता मोठी किटलीच आणायला पाहिजे होती 20-25 लिटरची. 4 व्हीलर घ्यायला लागेल. दत्ता पवार बाद होऊन तंबूमध्ये परत आहेत. धावसंख्या आहे ती 14. 22 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. अनिलजी कुरंगळे आमचे पानशिलचे पाहुणे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. 22 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. रोशन पाटील सांगतायत. टिकेमाळी आमच्या जोडीला आहेत. आज टिकेमाळींनी खरं तर पाहुणे पण आज आपण पाहायला मिळाले. संजोगजी वाघेरे पाटील जे मावळ संघटक आणि अंबादासजी दानवे साहेब जे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे, जबरदस्त आज इथे आपण बघितलं जनसमुदाय पाहिला. आणि सुप्रीमो म्हटलं की सुप्रीमो नाव का सुप्रीमो दिले. तिकडे शिट्ट्या वाजतात. आता शिट्ट्या वाजायला सुरुवात झाली आहे. सचिन तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संतोष 2 मिनिटं शांत राहा, जरा त्यांना आवाज करू द्या. सोनाई तळेगाव जे प्याकर आहेत, सचिन तांडेल, अनिल कुरंगळे, त्यांचा ताफा इकडे आलेला आहे. जोरा आवाज द्या, बघू द्या. गुलसुंद्याचे भोंगे आहेत का कोणाकडे. शिट्ट्या जत्रा अजून झालेली उद्या उद्या परवा भोंगे येतील. ओके. पोपट करण लहाने पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज आहेत. हो, शॉर्ट पिच, चेंडू हवे ते आणि कव्हर मध्ये मस्त झेल. सावध पवित्रा घेतला परंतु झेल टिपलाय. आपण म्हणालो 1-2 विकेटची गरज आहे आणि समालोचक काळ्या जिभेचे असं म्हणलं जातं. आणि तिकडे मात्र मावळचे पाठीराखे जोरात आहेत परंतु इथे विकेट जाते. फलंदाज बाद होतोय. आनंद चव्हाण बाद होऊन तमोमध्ये परततोय. आता 21 चेंडू आणि 34 धावा. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत या गोलंदाजाने. करण लहानेनं रियांश अंबरनाथच्या पहिला चेंडू डॉट टाकला. दुसऱ्या चेंडूवर त्याने दत्ता पवारला झेल देण्यास भाग पाडला आणि तिसऱ्या चेंडूवर आनंद चव्हाण बाद होऊन तंबूमध्ये परत आहेत. आता 21 चेंडू आणि 34 धावांची गरज. होत्याचं नव्हतं झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. या ओव्हरमध्ये एकही धाव अजून आलेली नाहीये. आता मात्र 21 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रशांत भाऊ माळसकर मावळ या संघाला. अंबरनाथ जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा पण तसंच होतं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या. आत्ता पण तसंच झालंय. 15च्या ऐवजी 14 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेट जात आहेत. आता विकेट हॅट्रिक, अजूनपर्यंत विकेट हॅट्रिक झालेली नाही. विकेट हॅट्रिक या मैदानावर करण लहाने करेल का. लाला दौंड आलेले आहेत नवीन फलंदाज आणि करण लहाने गोलंदाज आहेत. सचिन तांडेल यांची टुर्नामेंट सुरू आहे साहेबांची, तरी सुद्धा या ठिकाणी ते आलेले आहेत कारण त्यांचा संघ यानंतर खेळणार आहे. परंतु इथे मात्र लाला दौंड याने असा फटका मारलाय, रिवर्सचा मारलाय. इथे बघूया पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. डान्स बघा. हो, डान्सर आता उतरलेले आहेत. संतोष, मागील मॅच मध्ये जेव्हा उमेश कदम गोलंदाजी करत होते ना तेव्हा पण असे 2 विकेट गेले आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावला गेला. जशास तसं उत्तर या मॅच मध्ये मिळतंय. लाला दौंड मस्त चौकार मारला. आता मिड विकेटच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक मात्र इथे मात्र पुढे गेले. थांबला तो, संपला का, नीट जजमेंट घेतलं नाही आणि इथे आलाय चौकार. कधी मॅच इकडच्या बाजूने कधी तिकडच्या बाजूने हलते चुलते. जबरदस्त मॅच मैदानाच्या मधोमध. 19 चेंडू 26 ची गरज. लगावलेले लाला दौंडनं. टिकेमाळी सुधाकर पडघणकर एक ज्यांनी काळ गाजवला या परिसरामध्ये, ते म्हणाले की बक्षीस असायचं 2200 रुपये, पण सुरेश म्हात्रे साहेबांचे खर्च असायचा 5000. या सगळ्या जुन्या स्टोऱ्या, सगळ्या जुन्या कहाण्या. मॅच जिंकले की फायनल मारले की टेरेसवर. आता मात्र इथे आपण पाहतो 19 चेंडू 26 ची गरज आहे जिंकण्यासाठी ती मावळ संघाला. 19 चेंडू 26. रिवास जोरदार अपील आणि मला वाटते फलंदाज मैदानातून बाहेर चाललेले आहेत. म्हणजे ही विकेट जाते ती लाला दौंड.
ते करण्यात येईल. माजी सरपंच आणि या सोनाई तळेगाव नेहमी संघ त्यांचे पॅक करत असतात आणि आज त्यांची टुर्नामेंट तिकडे चालू आहे. 3 दिवसाची. काल आम्ही तिकडे होतो पण आज या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांचं स्वागत या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये करण्यात येते. सचिनजी तांडेल यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. साहेबांना विनंती की आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. अनिल कुरंगळे यांचंही स्वागत येथे करण्यात येईल. अनिलजी कुरंगळे. सचिन तांडेल स्वतः म्हणाले होते की अचानक वर जी मजा आहे ती कुठेच नाही. स्वतः काल ते म्हणाले होते त्यांची टुर्नामेंट तिकडे चालू आहे ग्रामीणची आणि तरीही या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अनिलजी कुरंगळे यांना विनंती की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सचिन तांडेल असले की अनिल कुरंगळे आलेच समजायचं. नक्कीच भरत मांडे पण असतील कदाचित. रायगड प्रीमियर लीगला आपण ऑक्शनला त्यांना नेहमी बघत असतो. संत 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा लागलेल्या आहेत. 11 धावांची सरासरी ठेवलेली आहे. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. ती प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ या संघाला. तिकडून खूप आवाज येत होता जांभरुककरांचा, बीडकरांचा आहे. अजून आवाज आहे त्यांचा. मावळचे सगळे पाठीराखे बसलेले आहेत. मयूर कांबळेचे सगळे सहकारी बसलेले आहेत. टिकेमाळी 18 चेंडू आणि 26 ची गरज आहे. अनिल कुरंगळे साहेबांचं स्वागत करण्यात येतं. जाऊया टिकेमाळी यांच्याकडे. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. प्रहार केलाय. गळागाती प्रहार आणि चेंडू सरळ स्क्रीनवर आदळतो आणि 500 रुपयांचं पारितोषिक पारनेरचे संदीप सुदाम मुंडे यांच्याकडून. जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत विजयाच्या आशा आहेत. नक्की टिकेमाळी आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार मारलेला आहे. खेळतात 19 धावांवर. ते निलेश ढगे आणि निलेश ढगे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे. कारण आता समीकरण पण जवळ आले. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 17 चेंडू 20 धावा म्हणजे फक्त 3चाच फरक आहे. काय पाहिजे पंच? नागोरी आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर राहा. एखादा बॉल वगैरे आला आणि त्या लाईट बंद करा. बॉल द्या. बॉल अविनाश. वा वा जोरदार जल्लोष आहे. 1-2 डॉट चेंडू आले. एखाद दुसरे डॉट चेंडू आले. विकेट आले तर मात्र जल्लोष करताना दिसेल. आतापर्यंत तसंच झालंय ना. आतापर्यंत तसंच झालंय. पहिल्या षटकामध्ये 14 म्हणजे फलंदाज गरजले. दुसऱ्या षटकामध्ये विकेट गेल्या. 8च आल्या म्हणजे गोलंदाज बहरले. आता तिसऱ्या षटकामध्ये आल्या प्रथमेशच्या गोलंदाजीवर निलेश ढगेनं हल्ला चढवला आणि षटकार मारलाय. टिकेमाळी तालुका हाफ आहे म्हणजे चुनिंदा खेळाडू असतात. चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक निवडून आणलेले असतात. अशा वेळेस मॅच टफ होण्याची शक्यता असते. एखादं षटक चांगलं पडलं तर या मॅच मध्ये आणि आपलं काम असतं की जो कमजोर असेल त्याच्या बाजूला. हा चेंडू सिलेक्शन चालू आहे बघा. आता चेंडूची बॅगच घेऊन गेलेले आहेत. आता चेंडू तपासल्यानंतर सिलेक्ट झालेला आहे चेंडू. कारण त्या फलंदाजाला माहिती आहे की जर टणक जर चेंडू असेल तर सहज आपण बाहेर घालू शकतो. टायमिंग जुळत नाही. अशा वेळेला जपून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून सुरू आहे. 1 षटकार ठोकलाय तो निलेश ढगेनं आणि संदीप सुदाम मुंडे पारनेर यांचं 500 रुपयांचं पारितोषिक पटकावलेलं आहे. अजून एक जर मारला तर अजून 500 लगेच मिळणार. 17 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रथमेश तयार आहे. प्रथमेशचा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळला. कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. 1 सिंगल घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे की मला पैसे नाही मिळाले तरी चालतील. माझा संघ जिंकला पाहिजे. संघासाठी खेळणार हे व्यक्तिमत्व आहे. संघासाठी खेळणारा हा खेळाडू आहे तो निलेश ढगे. काही खेळाडू चांगले मेरिटच्या हिशोबाने खेळतात. काय पाहिजे, वेळेला काय पाहिजे, परिस्थितीला काय पाहिजे. आणि आता इथे मोठ्या पटक्यांची गरज नाही कारण अंतर जवळ येत चाललेलं आहे. अशा वेळेस सावध पवित्रा घ्यायचा ना तर मग षटकार चौकार मारण्यासाठी खांद्यावर आपल्याला कधी उचलतील प्रेक्षक. तुम्ही जर मारले तर तालिया आणि हुकले तर मग आलिया. आणि त्याला माहिती आहे 5वा खेळाडू आलेला आहे मैदानामध्ये आकाश शिंदे. त्यामुळे आपण जपून खेळायला पाहिजे. हा चेंडू आकाश शिंदेनं खणून काढलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूवर मिळते ती 1 सिंगल. या सिंगलनं 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 15-18चं समीकरण झालेलं आहे. निलेश ढगे तळ ठोकून बसलाय. नांगर रोवून बसलेला आहे तिथे. त्याला हलवणं कठीण होऊन बसलेलं आहे ते गोलंदाजांसाठी. हा चेंडू उडी मारून हा चेंडू मारायचा होता. वाईडचा इशारा पंचप्रीतम पाटील यांच्याकडून केला जातोय. सिंगल रनची भर पडते. 31 धावा
31 रन्स आलेले आहेत त्या धावफलकावर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. सर्कलच्या आत विकेट किपर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, मिड ऑफ मध्ये एक खेळाडू तैनात केलेला आहे. बाकी सगळे क्षेत्ररक्षक सीमारेषेला चिटकून. हो हो हो, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. अशा प्रकारची गोलंदाजी परवडणारी नाही या षटकातील. मला असं वाटतं लगातार हे 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. 15 चेंडू 16 धावांचे. टिकेवाळी खरं तर आपल्या वेळेस एखाद्या गोलंदाजाने जास्त धावा दिल्या की त्याला दुसरं मिळायचंच नाही. इथे 14 धावा दिल्या प्रथमेश केवणेने पहिल्या षटकामध्ये, तरीही त्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्या कर्णधाराने. कारण कधी कधी असं होतं की पहिल्या षटकामध्ये मार खाल्लेला गोलंदाज नंतर वचपा काढतो, परंतु इथे मात्र सुमार दर्जाची गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. बघूया, अजूनही वेळ गेलेली नाही. 3च चेंडू त्यानं टाकलेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. हो, दिशा दिली आहे फक्त स्क्वेअर लेगला. दिशा फक्त या चेंडूवर दिली होती. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. अजूनही येणाऱ्या 15 तिसऱ्या पंचांकडे मदत मागितलेली आहे अंपायरने ना. येस, ठीक आहे. मला इथे आपण राजेंद्र मोडक आणि भाऊ शिंदे जे पॅकर आहेत रियांश 11 अंबरनाथ संघाचे, आणि त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. रिव्ह्यू घेतलेला आहे. गरज आहे मालतोडे आतापर्यंत या चेंडूवर काय येते बघूया. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. सुप्रीमो ट्रॉफी 2024 आपण सगळेजण बघताय. नो साठी रिव्ह्यू पेक्षा पंचांनी मदत मागितलेली आहे की तुम्ही चेक करा. वेस्ट हाईटच्या वर आहे, वेस्टच्या वर आहे की खाली आहे. आणि तिसऱ्या अंपायरचा निर्णय आहे फेअर डिलिव्हरी. कमरेच्या खाली हा चेंडू होता, त्यामुळे फेअर डिलिव्हरी पंचांनी डिक्लेअर केलेली आहे. 15 चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 16 धावांची गरज आहे. राम मंदिर उभारलं गेलेलं आहे आणि या राम मंदिराची प्रतिकृती आपण इथे बघतोय. खरं तर 22 जानेवारी 2024 ला राम मंदिर आपण उद्घाटन बघितलं आणि राम लल्लाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण तिथे पाहिलेला आहे. हा चेंडू ओ बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो आणि हादरा बसतोय. निलेश ढगे मात्र बाद. झालेले आहेत. 6वा गडी मैदानात आलेला आहे. बबलू खामकर एक हार्ड हिटर फलंदाज आहे. जर त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला ना तर म्हणजे सीमा रेषेच्या 8, 10, 15 फूट लांब चेंडू मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. आता मात्र गरज तेवढी नाहीये मोठ्या फटक्यांची. सिंगल डबलचं कॉम्बिनेशन जरी ठेवलं तरी संघ जिंकू शकतो. तो प्रशांत भाऊंचा मावळ संघ. अजूनही 13 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. थंडी आज थोडीशी कमी आहे का संतोष? काल जास्त थंडी होती. खरं तर 12 नंतर थंडी वाढते, पण आज ठीक आहे. अजून स्वेटर घातलेला नाही म्हणजे थंडी वाटत नाही. प्रेक्षक जास्त आहेत आणि आपण इथं प्रकाश झोतामध्ये आहोत. थोडीशी कमी थंडी वाजते, परंतु गुलाबी थंडी आहे. ज्यांचं नवीन लग्न झालं त्यांना उटीला जायची गरज नाहीये, महाबळेश्वरला जायची गरज नाहीये. प्रथमेश केवणे हा तडकावलाय चेंडू गॅप मधून. सरळ चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी. क्या बात आहे. जानी बहुत ठंड है, क्या करेगा स्वेटर, इधर कॉटर की जरूरत है. 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे. दोन्ही षटकांमध्ये बघा 14 धावा दिलेल्या आहेत त्या प्रथमेश केवणेनं. 28 धावा म्हणजे महागडे ठरलेले आहेत ते प्रथमेश केवणे. चेंडू द्या, चेंडू बॉल द्या.
बऱ्याच 1-2 वर्षापूर्वी तिकडे लहान लहान मुलं घेऊनच पळायचे डायरेक्ट. आला ते माहित त्यांना पण वाटतं सुप्रीमोचा बॉल आहे. हो नाही आणि काय असतं की फलंदाजांचं जर ज्या चेंडूवर चौकार षटकार गेला ना की तोच लागतो त्यांना. ठीक आहे माळी, जुने आता खेळाडूंचा सत्कार इथे करण्यात आला अचानक. सुधाकर पडगणकर असतील, आत्माराम भोईर असतील, गीत असतील, ते जुने जे सगळे खेळाडू शशिकांत भंडारकर होते त्यांनी सांगितलं की MRIचा चेंडू आम्ही रस्त्यावर मारायचो. आता हे बॉल आम्ही कुठे घालवले असते. एवढं चांगले नव्हते. कल्याणीची बॅटिंग तुम्हाला आठवत असेल तमाम सर्व रायगडवासियांना. श्रीकांत कल्याणी यांनी त्या झाडांच्या वरून रवींद्र MRIचा चेंडू मारलेला. रवींद्र कोट्ट्यांना आपण बघितलं कित्येक लांब लांब षटकार त्याने बघितले. पण या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 12 धावांची आता गरज आहे. अमीर आता तयार आहे. चौथं षटक घेऊन आलेला आहे तो अमीर. 12 मध्ये 12, फक्त 12 धावा पाहिजेत 12 चेंडू मध्ये. हे षटक निर्णायक षटक ठरणार आहे. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर गोलंदाजांना फायदा, जास्त धावा आल्या तर फलंदाजांना फायदा. हा चेंडू पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज आमिर. जर का अशी सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी आमिरनं केली तर मात्र या मॅच मध्ये त्याला उचलून घेतील तुमच्या भाषेत. नक्की नक्की. ठीक आहे मला या मैदानावर प्रवीण दोघाडींनी काल आठवण काढली होती सचिनजी तांडेल यांच्या टुर्नामेंटमध्ये की 36 चेंडूमध्ये या मैदानावर 25 पण झालेले नाही आहेत. असं ह्या ऐतिहासिक मैदान आहे. गोलंदाजांना कधी साथ द्यायला सुरुवात केली तर कदाचित बॉल टू रन पण कठीण होतात. आणि पंचांनी सांगितलं या अगोदर की तू डेंजर झोन मध्ये येतोय त्यामुळे LBW देण्यासाठी मला कदाचित त्रास होईल किंवा कदाचित तुझं पण नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वॉर्निंग पंचांनी त्याला दिलेली आहे त्या आमिरला. आमिरचा हा चेंडू राईट आर्म राऊंड जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अजूनही मॅच दोन्ही बाजूने बघा. क्षेत्ररक्षण करणारी जी अंबरनाथ टीम आहे ती टीम प्रयत्न करते. झेल त्यांच्याकडून सुटतोय मात्र रनआउटचा फायदा त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 10. जिंकायला धावा पाहिजेत त्या 11. खरं तर गोलंदाज समजावून सांगतायत या गोलंदाजाला राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पंचाच्या समोर येतोय कधी कधी आणि मग त्यांना पायचीत वगैरे LB वगैरे बघण्यासाठी कठीण जातं आणि अशा वेळेस मग कधी कधी गोलंदाजाला पण बाद ठरवलं जातं. इथे आपण पाहतोय की 10 चेंडू 11 धावांची गरज आहे. या मैदानावर आपण बघितले 24 चेंडूमध्ये 12 धावा पण झाल्या नव्हत्या. हर्षल भुजबळ होते. 2 षटकं त्यांनी मेडन टाकली होती इथे आणि प्रशांत करपेंचा नेहमी हरिओम पनवेल संघ आपल्या इथे असायचा. यावेळेस हा चेंडू अमीरचा ऑप्शनच्या बाहेर लाईन आणि लेंथ. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. फुकाफुकी रन मिळतात. आता एक्स्ट्रा धावा मिळत चाललेल्या आहे त्यामुळे समीकरणात आता बदल होत चाललेला आहे. अजूनही येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 10-10चं समीकरण झालेलं आहे आतापर्यंत. गोलंदाज फलंदाज द्वंद्व सुरू आहे. कसला आवाज आला आणि हे धावचीत होण्याची शक्यता. मिसअंडरस्टँडिंग आणि फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आलेला आहे. जो फलंदाज बबलू खामकर ज्यानं चौकार मारून या मॅच मध्ये जान ओतलेली आशेचा किरण निर्माण केलेला तो फलंदाज पुन्हा निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येतोय आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज मैदानात जातोय. अभि दाभाडे. गोलंदाजी करताना अभिनं शेवटचं षटक टाकलेलं. चांगली गोलंदाजी केलेली विकेट पण भरपूर गेलेले आहेत. खरं तर मावळ संघ जरी चांगल्या स्थितीमध्ये असला तरी विकेट आतापर्यंत गेले आहेत त्या 5 विकेट गेल्यात. म्हणजे 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा खेळाडू इथे आपण पाहतोय मैदानामध्ये. आनंद चव्हाण आहे ना 4 नंबरला आलेला आनंद चव्हाण आणि आता नवीन आलेला अभि. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आकाश शिंदे आणि या अभि असे 2 फलंदाज आहेत. अजूनही 1-2 विकेट आल्या तर या 9 चेंडूमध्ये 9 धावा पण कठीण होतील आणि जर का मोठा फटका आला तर 1 साइड मॅच. पुढे जाऊन मारायचा होता. चेंडू फुटवरचा वापर केलेला. गोलंदाजी आज भन्नाट आहे. भन्नाट गोलंदाजी करतो. थोडासा तो भांबावलेला कारण डेंजर एरियामध्ये जात होता त्यामुळे थोडंसं प्रेशर त्याच्यावर क्रिएट झालेलं. परंतु या गोलंदाजाचा टप्पा चांगला आहे संतोष. नक्कीच
चांगली गोलंदाजी करतोय, वेळेला उपयोगी पडतोय हा गोलंदाज. आपण पाहतोय पहिला चेंडू पण त्याने झेल उडाला होता, तिथे सिंगल आली होती आणि एक धाव महत्वाची. एका मताने तुमची सेट जेव्हा पडते ना तेव्हा तुम्हाला मग किंमत कळते. एका मार्काने तुम्ही नापास होता आणि एका धावेने तुम्ही हारताना तेव्हा एका धावेची किंमत तुम्हाला कळते. जी हा, मस्त टोला आणलाय हातामध्ये. अजून एक विकेट मिळते ती गोलंदाज आमिरला. साठी कठीण नाहीये, परंतु जे मावळ संघाचे पाठीराखे आहेत आता विचारात पडलेत की चक्रव्यूहात तर अडकलो नाही आपण, कारण 7 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा करायचे आहेत. समीकरण सोपं होतं परंतु कठीण करून ठेवलेले आहे कारण विकेट गेलेले 6. खरं तर मावळ संघानं ही मॅच स्वतःहून अवघड करून ठेवली आहे. सोपी वाटणारी मॅच, ही सोपी वाटणारी मॅच स्वतःहून अवघड करून ठेवलेली आहे. त्या अंबरनाथवाल्यांचं कौतुक करायला पाहिजे. गेलेली मॅच मध्ये ते पुन्हा वापस आलेत. नक्की अजूनही मॅच त्यांनी सोडलेली नाहीये, कारण ते सांगतायत की अजून आम्ही शर्यत हरलेलो नाहीये आणि इथे मात्र आता जिंकण्यासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत. आणि असं वाटतंय की त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून, त्यांच्या आत्मविश्वासावरून, त्यांच्या फिल्डिंग वरून की ते सहजासहजी मॅच नाही सोडणार. झुंज देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. नक्कीच आमिर चांगली गोलंदाजी करते आणि नवीन फलंदाज आले आहेत मनोज दाभाडे. मावळचा संघ आहे, एका बाजूला अभि दाभाडे आणि इकडे मनोज दाभाडे बंधूंची जोडी आहे. 7 चेंडू मध्ये 9 करणार का हा प्रश्न पडलेला आहे प्रेक्षकांना. 7 चेंडू 9. इथे मात्र चांगला चेंडू होता, यष्टीरक्षकाला कलेक्शन करता आलं नाही, क्षेत्ररक्षक चांगली साथ लाभत नाही. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा करायची. लेग बायची रन आली, लेग बाईची आलेली आहे. म्हणजे रन कशी पण येऊ दे पण धावा येणं गरजेचं आहे मावळ संघाला. या मॅच धावा रोखण्याचा प्रयत्न अंबरनाथवाल्यांकडून सुरू आहे. ठीक आहे माळी, या मॅच मध्ये दाखवून दिलेलं आहे की क्रिकेट आहे. 17 चेंडू मध्ये 20 ची गरज होती, आता 6 चेंडू 8 ची गरज आहे. विकेट बाकी आहेत ते 4. 6 विकेट गेले आहेत आतापर्यंत. आपण पाहतोय मावळचा संघ प्रशांत भाऊ माळस्कर. कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करायची आहे. रियांश अंबरनाथ मात्र अजूनही या मॅच मध्ये दबा धरून बसलेला ससा पुढे गेला, धावला. संतोष, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आणि तुम्ही तर 30 वर्षाचा तुमचा या मैदानावरचा अनुभव आहे, माझा त्याच्यापेक्षा कमी आहे. इथे 90% मॅचेस या अटीतटीच्याच झालेल्या पाहिलेल्या आहेत. मग भले हाय स्कोरिंग मॅचेस असू द्या किंवा लो स्कोरिंग मॅचेस असू द्या. नक्कीच ही मॅच पण तसेच चिन्ह दिसतात. 6 चेंडू 8 ची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय प्रशांत भाऊ माळस्कर मावळ संघाला आणि रियांश 11 अंबरनाथ संघाचा शेवटचा गोलंदाज ज्या भविष्य ज्याच्या हातामध्ये आहे विवेक गायकवाड जोयलीचा हा संघ खेळाडू आहे. यावेळेस खेळतोय अंबरनाथ संघातून अक्षय देशमुख आलेले आहेत. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. अभि दाभाडे, मनोज दाभाडे स्ट्राईक एंडला यावेळेस फलंदाज आहे. तिसरी मॅच आपण पाहताय. पहिली मॅच जिंकली वरद टॉवर्सना, दुसरी जिंकली होती ती गारमाता रुद्रपेन. मनोज दाभाडे स्ट्राईक एंडला आहे आणि अक्षय देशमुख गोलंदाज आहे. तमाम पाहुण्यांचं पण स्वागत आहे इथे व्यासपीठावर. आमचे माजी सरपंच सचिनजी तांडेल, त्यानंतर सगळे आमची मंडळी सुरेशजी म्हात्रे, रमेशजी पाटील, अजुशेठ सावंत सगळे मॅचचा आनंद घेत आहेत. संतोषजी पांगत, अक्षय, संतोषजी दळवी, राकेशजी पाटील, इस्रोचे सगळे आमचे अधिकारी, टीके माळींचे सगळे सहकारी. अक्षय देशमुख तयार आहे कर्नाळे यांच्या बाजूने. 6 चेंडू 8 धावांची गरज. मनोज दाभाडे 6 चेंडू 8 ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाठीमागे, एक धाव घेतली, चेंडू उचललाय, दुसऱ्या धावसाठी धावतोय, धोका होऊ शकतोय. इथे मात्र यष्टीरक्षक पडला आणि इथे मात्र सिंगलच होती, परंतु आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. खरं तर दुसरी धाव नव्हती, घेतली. ते म्हणतात ना, डेअरिंग करेगा तो भाई बनेगा, डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. तुम्ही प्रयत्नांती परमेश्वर, आणि प्रयत्न केला. खरं तर क्षेत्ररक्षकाने पण चांगला चेंडू अडवला, विकेट होती, परंतु यष्टीरक्षक थोडा मागे जाऊन पडला थोडंसं, आणि त्यामुळे आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय मावळ संघाला 7 धावांची गरज आहे. आता चौकार मारला तरी संदीप सुधा मुंडे पार्टनर यांच्याकडून 500. 5 चेंडू आणि 6 माळी. आता मात्र जे मावळचे पाठीराखे पण विचारात पडलेत की मॅच येईल का आपल्या बाजूने, परंतु अंबरनाथ संघ पण कासवाच्या गतीने का होईना पण मॅच मध्ये आलेला आहे. टेन्शन दोन्ही बाजूने,
वाढत चाललेला आहे. अटीतटीचा सामना, मस्त तुंबळ match. युद्ध, महासंग्राम बघायला मिळतोय. कदाचित 1-2 डॉट चेंडू आले, एखादी विकेट आली तर ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत चालेल. मोठा फटका आला तर मात्र फुगा फुटावत असे मॅच संपेल. 5 चेंडू 6 धावांची गरज. अक्षय देशमुख चेंडू चाललाय हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली 7वी विकेट. 4 चेंडू 6ची गरज. प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते आणि मावळचा हा संघ काय करतोय याकडे लक्ष आहे. आता मगाशी बघा आपण तिकडनं आता कमी दिसत आहेत. मावळचे जसा फटका येईल मावळ जिंकेल त्यावेळेस त्यांचा आवाज निघेल, कारण आता होडी अडकलेली आहे, भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. क्रिकेट आहे नाही, खरं तर त्या पाठीराख्यांना आता म्हणजे आपण स्वप्नात आहोत का असं वाटत असेल. नक्की नक्की. कारण 17 मध्ये वीजची गरज होती. सहज प्रवास सुरू होता आणि इथे मात्र आता असं वाटतं की मॅच अडकल्यासारखी. आता नवीन फलंदाज आलेत. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला तुषार शिंदे, दाभाडे शिंदे. इथे आपण पाहतोय चव्हाण. तुषार शिंदेनी 2 षटकं टाकलेली. आता गोलंदाजीच्या बरोबर फलंदाजीची पण गरज आहे. अक्षयने आतापर्यंत 2 धावा दिलेल्या आहेत. 4 चेंडू 6. रिवर्स मारायचे होतोय. धाव बघूया पंचांचा काय इशारा येतोय. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. जिंकण्यासाठी आता 3 चेंडू आणि 6ची गरज. होत्याचं नव्हतं झालंय. रोशन पाटील सांगतात 8 7 ना 8 विकेट गेलेले आहेत. मी बरोबर मोजतोय. 3 चेंडू आता 6 धावांची गरज आहे. आता मात्र भले मी म्हणतो ना क्रिकेटमध्ये पंडित भविष्य सांगणारे गायब होतात. क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही. एका चेंडूवर 6 येतात पण कधी कधी एका चेंडूवर 1 येत नाही. आता मात्र 8 विकेट गेलेले आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत. हनुमंत शेखावत आणि स्ट्राईक एंडला असतील ते अभि दाभाडे आणि हनुमंत नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाज आहे अक्षय देशमुख. नाही, अभि 7व्या क्रमांकावर आलेला आहे. त्यामुळे अभि जिल्हा जेवढा स्ट्राईक मिळेल ना तेवढा फायदेमंद ठरणार आहे तो मावळला. अक्षय देशमुख चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. 8 धावा करायच्या होत्या. सहज जिंकेल असं वाटलं मावळ, पण आता अंबरनाथ कमबॅक करतोय. अक्षय देशमुख खांद्याचा वापर करतोय. चेंडू आपटतोय. आता मात्र एका फटक्याची गरज आहे मावळला आणि 2 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 6 धावांची. नाही, भन्नाट गोलंदाजी अक्षय देशमुखची झालेली आहे. गुडलँड पद्धतीचे चेंडू टाकतोय. खरं तर यॉर्कर चेंडूला पण हल्ली औषध आहे. फुटवर्कचा वापर केला की षटकार जातोय. पण हे जे गुडलँड चेंडू आहेत थोडीशी उसळी पण घेतली चेंडूनं. ठीक आहे माळी. 2 चेंडू आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 8 धावांची गरज होती. आता 2 चेंडू आणि 6ची गरज आहे. जो फलंदाज आहे आपण पाहतोय अभि दाभाडे. नाही, आता काय झालंय संतोष, आता धावांची गरज नाही, षटकाराची गरज. 2 चेंडू मध्ये 1 षटकार बसला तर हा सामना मावळ जिंकेल. नाही तर रियान शिलेवान अंबरनाथनं तर आता त्यांच्या बाजूने 80% मॅच गेली. माळी 9 चेंडू 9ची गरज होती. आता मात्र 2 चेंडू आणि 6ची गरज आहे. म्हणजे फक्त धावा आल्या 7 चेंडू मध्ये त्या 3. फिरून मारतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू. 1 चेंडू. जरा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी झाल्या पाहिजेत. काय मॅच मध्ये परत आणलंय ते अंबरनाथला. ठीक आहे मला असं म्हणतात की फलंदाजांचे दिवस आलेत. कोण म्हणतंय? या गोलंदाजानं दाखवून दिले की गोलंदाजीच्या जीवावर फक्त 2 धावा दिल्यात, 3 धावा दिल्यात त्या 5 चेंडू. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी आणि समोरचा विजयाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या तोंडातला घास काढून आणण्याचं काम या गोलंदाजांनी केले. ते अक्षय नक्कीच कधी कधी असं होतं ना निवडणुकीमध्ये आपण आणलेल्या फटाक्या दुसऱ्याला द्यावे लागतात. 1 चेंडू आणि आता 6 धावांची गरज आहे. मावळ संघाने जर का हा चेंडू मैदानाच्या बाहेर मारला शारजा तर ते आतमध्ये राहतील. शारजाची मॅच. आणि जर का आत राहिला जरा जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून व्हायला पाहिजे. षटकार की विकेट की सिंगल की डबल की ट्रिपल की चौकार. बॅटला बॉल लागला पाहिजे. बाहेर जाऊन आता आत राहू पण मजा येणार या मॅच मध्ये. अक्षय दाभाडे बोलो जय श्रीराम. शेवटचा चेंडू. ओके बोपो वाजवतील. थांबूया कोणाच्या बाजूने वाजते बघूया.
अक्षय देशमुख. एक चेंडू 6. गोलंदाज ठरलाय सरस आणि पंच आपल्या जागेवर आहेत. आणि हा सामना थर्ड अंपायर दिलेले आहेत. थर्ड Yes, अंपायर. review, review. अजून मॅच संपलेली नाहीये. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू, तिसऱ्या पंचांनी मदत मागितलेली आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे ना. हा यस, बॅटिंग रिव्ह्यू डिसिजन प्रवीण पवार. पेंडिंग वाईड साठी. प्रवीण बघा पवार. संतोष, आता काय वेळ आली. प्रवीण पवार यांच्या कोर्टामध्ये आता केस आलेली आहे. एक चेंडू आणि 6ची गरज होती व्हाईट बॉल साठी. मिलॉर्ड, ऑर्डर 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 ऑर्डर. बघा आता जर का वाईट दिला आणि बाकी त्याच्यावर कोणी येऊ षटकार नका, आला. फक्त पंच बघतील. बाकी कोणी येऊ नका, पंच बघतील. क्रिकेट आहे क्रिकेट. गिरगिट प्रवीण दुगाडे नेहमी सांगतात सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे आणि चित्त भरलेला खेळ आहे. सगळ्यांच्या प्रवीण नजरा पवार. इकडे लागून राहिले आहेत. MCA ची परीक्षा पास झालेले आमचे बबलू मुकादम माजी सरपंच ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मावळवाले म्हणत असतील बाबा काहीतरी बघू आमच्या बाजूने होऊ दे, गुदगुले होत असतील. कारण निर्णय नाही आला तर या स्पर्धेतून मावळ बाहेर जातोय आणि जर निर्णय आला वाईटचा तर मात्र एक बॉल तुम्हाला चान्स मिळतोय, संधी मिळते तुम्हाला. लकी ड्रॉच्या द्वारे जशी प्रमोद धुरोला टीव्ही लागली होती वासांबे प्रीमियर लीग मध्ये, आम्हाला तेवढे पैसे मिळाले नाही 3 दिवस ओरडून. तो फुकटची टीव्ही घेऊन गेला प्रमोद धुरव. व्हाईट बॉल आहे अंपायर. काय ट्विस्ट आली पुन्हा एकदा मॅच मध्ये. बघा अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5ची गरज. आणि जिंकायला 5ची गरज. टफ दिलेली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि जिंकायला 5. खरं तर 10-15 वर्ष झाले असेल गोरक्षनाथ पवारला, पण त्यांचे डायलॉग बघा हो, इथे लागतात. आपल्या 34 वर्षात लागले नाही अजून. तुमची गरज फास्टफूस पतंजली षटकार गोरक्षनाथ पवार. एक चेंडू 5 धावांची गरज. जर का षटकार आला तर झोप लागणार नाही. आम्हाला पण नाही लागायची, अंबरनाथवाल्यांना पण लागायची, पण मावळवाल्यांना मात्र लागेल. बघूया काय होतंय. क्रिकेट आहे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कभी खुशी कभी गम. कंपल्सरी चेसिंग आहे. इक्वल साठी 4, कंपल्सरी चेसिंग. जिंकण्यासाठी 5. 5. शेवटचा चेंडू अटी तटीचा सामना आहे. अक्षय देशमुख. चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळते. एक अंबरनाथ चेंडू 5. विरुद्ध मावळ. एक चेंडू 5. ठाणे विरुद्ध पुणे. अभित दाभाडे विरुद्ध अक्षय देशमुख. आणि मारला पण गेला फाईन लेगला. आणि नाही, आज नशीब बलवत्तर होते अंबरनाथ संघाचे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच अक्षय देशमुख. शेवटच्या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त 3 धावा दिल्या त्या अक्षयनं. मॅन ऑफ द मॅच बॉलरला आपण या ठिकाणी देत आहोत. एक चांगली मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत लढलेली आहेत. अतुलजी मडवी गावठाणचे जे पॅकर आहेत, अतुलजी मडवी आणि आमचे सचिनजी तांडेल. अतुल मडवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. राजेंद्र मोडक आणि भाऊ शिंदे जे मंडप. निलेश ढगे यांना 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अंबरनाथ संघाचे पारनेरचे संदीप सुधा मुंडे यांनी लावलेलं ते आपण घेऊन जा निलेश. अंबरनाथ संघाचे जे पॅकर आहेत प्रशांत मोडक आणि भाऊ शिंदे जे आपले 10 स्टार मंडपवाले पण पॅकर आहेत. आमचे मॅजिक टच हेअरकट सलीम कडून मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला मॅजिक टच यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी हेअर